नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लॅब टेक्निशियन स्टाफ नर्ससाठी जाहिरात निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सोबतच काही पदांसाठी जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. बघू शकता लॅब टेक्निशियन. ठीक आहे. त्यानंतर एकूण जागा आहेत 2 आणि यासाठी शैक्षणिक पात्रता आहे इंटरमिजिएट म्हणजेच 12th पास पाहिजे. सोबत डिप्लोमा और सर्टिफाइड कोर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी अँड इक्विव्हॅलंट पाहिजे. त्यानंतर बघा कोणत्या कास्टसाठी जागा आहेत. EWC एक आहे आणि ACBC एक आहे. पुढील जे पद आहे ते आहे सिनियर लॅब टेक्निशियन. त्यासाठी बघा शैक्षणिक पात्रता लागणार आहे MSc मेडिकल, मायक्रोबायोलॉजी, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, जनरल मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री without DMLT or BSc microbiology, biotechnology, biochemistry, chemistry, life science with or without DMLT. यामध्ये जागा आहेत 2 आणि VGA साठी एक जागा, EWC साठी एक जागा आहे. त्यानंतर आहे पुढील पद ते आहे स्टाफ नर्स. 8 नंबरचं पद. एकूण जागा आहेत 13. GNM किंवा BSc नर्सिंग पाहिजे. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत. SC-BC साठी 6 जागा आहे. EWC साठी 5 जागा आहे. अशा विविध जर आपण बघायला गेलो तर विविध 8 संवर्गासाठी जाहिरात ही पडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यासाठी जर आपण बघायलो तर राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी सांगली पदभरती जाहिरात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी सांगली म्हणजे सांगलीसाठी स्पेशल भरती आहे. मार्फत विविध कार्यक्रमाकरिता खाली नमूद पदाकरिता एकत्रित मानधन तत्त्वावर म्हणजेच कंत्राटी पद्धतीवर आहे. रिक्त पदाची भरती करावयाची आहे. पदाचा तपशील आपण आताच बघितला आणि तुम्हाला सविस्तर जर बघायचं आहे तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपलं लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामची. त्यावर जाऊन तुम्हाला ही PDF मिळून जाईल. धन्यवाद.